नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या माघवारी सुरू झालेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने लाडू केंद्रामध्ये लाडू विकतात. निकृष्ट दर्जाचे लाडू हे तयार करण्याचं काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करत आहे असं भाविक म्हणतात. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात मामा? मी कोल्हापूरवरून आलोय. तुमचं नाव काय? माझं मोहन पाटील. तुम्ही जी आता लाडू खरेदी केलेला आहे, हा लाडू कुठून खरेदी केलेला आहे? इथं विठ्ठल समिती मंदिर बघ घेतलेलं. किती वाजता खरेदी केलाय? आताच घेतलं, एक 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली. हा. पण लाडूचा तुम्ही इथं का, आता तुम्ही जे सांगत होता लाडू मध्ये तेल नाही आहे, लाडू मध्ये कच्चा आहे, हे नेमकं काय आहे प्रकरण? नाही, लाडूची क्वालिटी पूर्णपणे बदललेली आहे. बुंदी पूर्णपणे कच्ची आहे, तेल व्यवस्थित नाही, क्वालिटी व्यवस्थित नाही, तेल पूर्ण बाहेर येते. आणि हे खाऊन जर भाविकांना आजारी वगैरे पडले तर आजार वगैरे झालेत, याला जबाबदार कोण? मग तुमची मंदिर प्रशासनाकडून मागणी काय आहे? माझी हीच मागणी आहे की लाडू व्यवस्थित त्यांनी चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे द्यावे. हे होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया. तर लाज वाटावी असे लाडू विक्री करून भाविकाची फसवणूक करण्याचं काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करत आहेत. तुम्ही लाडू बघू शकता कशा प्रकारे तयार केलेला आहे. एक मिनिट. हा लाडू कच्चा असल्याचा दावा हे भाविक करत आहेत. वैष्णवी